नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। आताची सर्वात मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे। ताज्या अपडेटनुसार या विमान अपघातात अजितदादाचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे अपडेट समोर येत आहे। तर विमान जळून खाक झालं आहे। आज सकाळीच राज्याला हादरवणारी बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत मोठा अपघात झाला आहे। या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। ताज्या अपडेटनुसार या विमान अपघातापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। दादांना घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे। बारामती दौऱ्यासाठी ते आले होते। विमानतळाजवळच हे विमान कोसळलं। या अपघातात दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दादांनी प्रचार सुरू केला होता। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आले होते। महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता। हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकाराची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे। हे छोटे खानी विमान लँडिंग दरम्यान विमान कोसळलं। विमानतळाजवळच हे विमान कोसळलं। बारामतीमधील या भीषण विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCAने दिली आहे। लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात 6 जणांचा मृत्यू झाला। या ठिकाणी धुराचे मोठे लोट आले तर विमानाला मोठी आग लागली, त्यात हे विमान जळून खाक झाले। या भीषण अपघातात अजितदादाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यासह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले। विमानाला भीषण आग लागली। आज अजितदादांच्या 4 सभा होत्या, त्यासाठी ते येत होते। दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले। त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली, यंत्रणाही धावल्या, पण अपघात अत्यंत भीषण होता। मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते। या विमान अपघाताने पवार कुटुंबियावर शोककळा पसरली आहे। तर राज्यालाही मोठा धक्का बसला आहे। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली। या ठिकाणी कार्यकर्त्याची मोठी गर्दी झाली आहे। एक दिलखुलास रोखठोक नेता या विमान अपघाताने हरवला आहे। त्यांची प्रशासनावर मोठी पकड होती। या आठवणी आता कार्यकर्त्यांच्या मनात कायम करतील। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।